थंडी सुरू होताच मी करते ही भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर. सगळ्यांनाच आवडणारी ही हरभऱ्याची भाजी कशी करायची ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे, त्याचबरोबर खायला खूप जास्त चविष्ट लागते. पहा, आपल्याला हरभऱ्याची भाजी घ्यायची आहे, ती छान अशी निवडून घ्यायची आहे. त्याची जर निबार देठं असतील ना तर ती काढून घ्यायची आहेत. तर इथे मी संपूर्ण भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि ही 2 पाण्याने मी भाजी धुवूनसुद्धा घेतली आहे. भाजी धुण्यापूर्वी थोडी झटकून घ्यायची, यावरती जर आळही असेल तर ती निघून जाते. छान झटकून ही भाजी एका प्लेटमध्ये घेतली. त्यानंतरनं चाळणीमध्ये टाकून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता इथे मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण घेतला आहे. ही भाजी जर तुम्हाला चविष्ट करायची असेल ना तर यामध्ये मिरचीचं आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा. ही भाजी जरा झणझणीत झाली की खायला छान लागते. तर पहा, इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतला आहे. भाजी शिजून बऱ्यापैकी कमी होणार, तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आत्ता जे मी प्रमाण दाखवते आहे ना त्याने भाजी छान तिखट होते आणि भाकरीसोबत खायला छान लागते. तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मिरच्या थोड्या कमी प्रमाणात घातल्यात तरी चालेल, पण लसूण मात्र भरपूर घाला. आता इथे मी छान असं ओबडधोबड हे वाटून घेतलेलं आहे. पेस्ट नाही करायची, पहा दरदरीतच वाटून घ्यायचे. एका कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घेऊया. इथे मी जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं. त्यानंतरनं ही मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ना ते घालून घेऊया. ही भाजी करायला खूप सोपी आहे बरं का, पण खायला खूप जास्त छान लागते. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत सुद्धा मस्त लागते. थंडी पडली की सगळेच या भाजीची वाट पाहत असतात. मार्केटमध्ये ही भाजी सहज उपलब्ध होते थंडीच्या दिवसांमध्ये. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून पहा, तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे. आणि सगळ्याच पालेभाज्या पौष्टिक असतात, त्यामुळे प्रत्येक पालेभाजी ही खाल्लीच पाहिजे. तर पहा, इथे मी मीडियम फ्लेमवरती मिरची छान अशी परतवून घेते आहे. मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धी पळी तेल यामध्ये ॲड केलेलं आहे. पालेभाज्यांना ना थोडं तेल असलं की मग त्या भाज्या खायला रुचकर लागतात. आता पहा, मिरची मी कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतली आहे. यामध्ये आता आपण ही भाजी ॲड करूया. जसं आपण मेथीची भाजी करतो ना अगदी त्या पद्धतीने. तर पहा, इथे मी ही भाजी ॲड केली आणि थोडंसं यामध्ये पाणी घातलं. आता ही भाजी गावाकडची नाही आहे. गावाकडे कसं आपण फक्त वरची कवळी कवळी जी पानं असतात, शेंडे असतात ते खुडून आणतो. पण ही मार्केटमधली भाजी आहे, तर मी हिचे जे निबार देठ आहेत ते काढून टाकलेले आहेत, तरीसुद्धा ही पानंसुद्धा थोडीशी निबार असतात, शिजायला वेळ घेतात, त्यामुळे थोडंसं पाणी आवर्जून घाला. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनच मी इथे पाणी घातले आणि आता ही भाजी छान अशी एकसारखी हलवून घेऊया. गॅस इथे मी थोडा वेळ मोठा ठेवणार आहे. भाजी थोडी खाली बसेपर्यंत ना गॅस थोडासा मोठा ठेवायचा. तर पहा, आता बऱ्यापैकी भाजी अशी भिजल्यासारखी वाटते आहे ना. आता इथे मी गॅस बारीक केलेला आहे. आता बारीक गॅसवरती इथून पुढे ही भाजी आपल्याला होऊन द्यायची आहे. जर तुम्हाला वाटलं की यामध्ये थोड्या पाण्याची अजून गरज आहे तर नक्कीच तुम्ही नंतर यामध्ये अजून थोडं पाणी कोमट करून घालू शकता. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने ही छान मिक्स करून घेते आणि पहा, भाजी आत्ताच थोडी कमी व्हायला लागलेली आहे. ती शिजल्यानंतर ना अजून जास्त कमी होणार आहे, त्यामुळे मीठ घालताना सुद्धा बेतात घाला. इथे मी जवळपास अर्ध्या चमच्याला थोडं कमी इतपत मीठ घातलेलं आहे. भाजी जरा अशी कमी झाली ना त्यानंतरनंच मीठ घालायचं, म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो. आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. आता मीठ घातल्यानंतर सुद्धा आहे ना भाजीला पाणी सुटतं. तर पहा, झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जर झाकण ठेवून शिजवली ना तर ही थोडी जास्त आंबट होते, त्यामुळे मी इथे झाकण न ठेवताच बारीक गॅसवरती हिला निवांत होऊन देणार आहे. पहा, इथे आपली भाजी आता व्यवस्थित अशी कमी पण झालेली आहे आणि तिचा देठ चेक करायचा आहे तर ती शिजलेली सुद्धा आहे. खूप छान अशी आपली भाजी तयार झाली. यामध्ये थोडं पाणी आहे, ते मोठ्या गॅसवर आटवायचं नाही, कारण आपल्याला यात दाण्याचा कूट घालायचा आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तुम्ही स्किप केलात तरी चालेल. मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आता हे सर्व छान असं एकजीव करूया आणि अजून एक फक्त मिनिटभर ही भाजी होऊन देऊया. तर या पद्धतीने तुम्हाला ही भाजी आवडली की नाही, हरभऱ्याची भाजी तुम्ही कशी करता ते सुद्धा मला कमेंट करून कळवा.
यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड करता का, नवीन पद्धतीने करतात का, ते सुद्धा सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.